मध्ये आजचा दिवस तुम्हाला छान जाऊ देत. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत. आज मी तुम्हाला खपली गव्हाची खीर दाखवणार आहे, जी की माझ्या सासरी सांगली साईडला गणेश चतुर्थी दिवशी केली जाते. खपली गव्हाची खीर आणि मोदक हे केले जातात गणेश चतुर्थी दिवशी. तर त्यातली मी खपली गव्हाची खीर ही तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याच्या आधी मस्त इव्हिनिंग झाली आहे, मस्त देवाला दिवा लावूयात आणि मग मी तुम्हाला दाखवते की खपली गव्हाची खीर मी कशी करते ते. चला. देवाला दिवा लावल्यानंतर किती प्रसन्न वाटतं ना घरात. मस्त अगरबत्तीचा सुवास, छान दिवा लावल्यानंतर मग प्रसन्न होतं आणि घरातही छान वाटतं. मग ती सकाळची पूजा असू देत किंवा इव्हिनिंगला दिवा लावण्याची वेळ असू देत, खूप मस्त वाटतं. माझ्या पुण्यातल्या घरातील जर मंदिर पाहायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की दाखवेन. इथे थोडं ना भिंतीला अटॅच आहे मंदिर. माझं पुण्याचं आहे ना, ते मस्त खाली बसून वगैरे पूजा करू शकतो असं आहे. जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर खूप मिस करते, पण ठीक आहे, हे पण छान आहे. जिथे ज्या मंदिरात देव असतात ना ते छानच असतात मंदिर. चला चला तर मग स्टार्ट करूया रेसिपी बनवायला. मी कशी करते ते तुम्ही बघा. चला या, मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते. हे मी कोकोनट खोबरं घेतलंय जे की ओला आहे. हे मी गुळ घेतला आहे, क्रश गुळ आहे, हा पावडर म्हटलं तरी चालेल. हे मी सुंठ पावडर, विलायची पावडर घेतली आहे बारीक करून. हे थोडे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम आणि बेदाणे. आणि या वाटीने मी खपली गहूची कणी असते ना ती वाली घेतली. तर ती मी स्वच्छ साफ केली, त्याच्यानंतर मस्त अशी धुवून वगैरे घेतली आणि ती एवढी आहे या वाटीने घेतली. ठीक आहे. आणि हे मस्त तूप सासूबाईंनी दिलेलं गावरान असं तूप. चला तर पहिलं कुकर मध्ये मी तूप टाकते. तूप मस्त गरम झाल्यानंतर हे ड्रायफ्रुट्स घेतलेत आपण, ते तुपामध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे. खीर टेस्टला त्याच्यात आपण तूप वगैरे भरपूर टाकतोय ना, त्याच्यामुळे मस्त लागते. हे आता मस्त झालंय होते. हे आपण ड्रायफ्रुट्स काढून घेऊयात. चला, याच तुपामध्ये मी हे जे गहू आपण भिजवून ठेवले होते ते टाकूयात. तुपामध्ये पण मिक्स झालं पाहिजे. हे जोपर्यंत हे व्हाईट होत नाही ना, ह्याचा कलर थोडा व्हाईट होत नाहीये तोपर्यंत हे 5 ते 7 मिनिट लागतील हे आपल्याला मस्त व्हाईट होईपर्यंत. त्याचा रंग व्हाईट झाला पाहिजे तोपर्यंत आपण मस्त हलवून घ्यायचं तुपामध्ये.
घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी जर गहू घेतले असतील तर 3 ते 4 वाट्या मी ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. चला पाणी ओतूया आपण. पाणी टाकूया. मी ऑलरेडी मोजून घेतलं होतं पाणी. मस्त याला असं परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं. ठीक आहे. ह्याच्या मस्त आपण 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहोत. याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण याला कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि 4 शिट्ट्या काढूयात. चार शिट्ट्या झाल्यानंतर हे असं दिसतंय. हे असं दिसतंय. आता याच्यामध्ये आपण जो गूळ घेतला आहे, तुमच्या आवडीनुसार गूळ घ्या तुम्ही. मी 1 वाटी, ही 1 वाटी मी गहू घेतले होते, तर या वाटीने मी गूळ घेतली. ही 1 वाटी गूळ घेतली. त्याच्यामध्ये आता टाकूयात. हा गूळ ना थोडा गोड नाहीये जास्त, त्याच्यामुळे ना मी 1 वाटी घेतलाय. जर तुमचा गूळ जर गोड असेल खूप तर मग पाऊण वाटी घेतली तरी चालेल. हा सेंद्रिय गूळ आहे, त्याच्यामुळे ह्याचा कलर ना असा सेंद्रिय असल्यामुळे असा दिसतोय कलर, एकदम डार्क ब्राऊन. जेव्हा गुळ घातला आपण त्याच्यानंतर लगेच आपण जे कोकोनट बारीक करून घेतले, ओलं खोबरं, ते पण टाकून द्यायचं. त्याच्यानंतर थोडं तूप टाकायचं. तुमच्या इकडे पण अशी खीर बनली जाते की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे ड्रायफ्रुट्स आपण घेतले होते, ड्रायफ्रुट्स ते आपण टाकूया. थोडे थोडे नंतर टाकायचे. मस्त टेस्ट होते खरं तर. गणेश चतुर्थीला सांगली साईडला करतात हे, मला पण माहिती नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर मला समजलं की तिकडे गणेश चतुर्थीला एक खीर आणि मोदक करतात. हे थोडं होऊन द्यायचं 5 मिनिट. मस्त हे 5 मिनिट झाल्यानंतर मग त्याचं थोडं टेक्स्चर बदलेल. आपण गूळ पावडर घेतली होती ना, त्याच्यामुळे लवकर मेल्ट झाली. जर तुम्ही अख्खा गूळ घेतला, गुळाचे खडे घेतले ना, तर ते थोडं वेळ जाईल, 5-7 मिनिटं जातील मेल्ट व्हायसाठी. हे मस्त झालं. आता आपण जी मी सुंठ पावडर असते ना, ती वेलची पूड हे थोडी बारीक करून घेतलेली आहे, ती टाकूयात. थोडं ना गुळ आहे म्हटलं, जायफळ मस्त आहे, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. जर तुमच्याकडे असेल ना तर नक्की टाका. त्याचा सुंठ पावडरचा वगैरे ना वास खूप छान येतो. चला तर आता पुढच्या 5 मिनिटातच आपली मस्त अशी खीर तयार होणार आहे. आता हे मस्त झालेलं आहे. गुळ वगैरे मस्त मेल्ट झालाय. आता आपली खीर तयार अशी झालेली आहे. आपण आता सर्व करूया आपण. झालेली आहे आपली खीर. किती सुंदर दिसते बघा ना. करतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.